नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनचा घरातील 6वा आठवडा सुरू झाला आहे। सोमवारी झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये निक्की तांबोलीसह 5 सदस्य नॉमिनेट झाले आहेत। नॉमिनेट होताच निक्कीचा चेहरा पडला। निक्कीशिवाय घरातील इतर 4 सदस्यही नॉमिनेट झाले। बिग बॉसने नॉमिनेशनसाठी जंगलराज हा टास्क ठेवला होता। बिग बॉस मराठीच्या घरावर या आठवड्यात जंगलराज असणार असल्याचे बिग बॉसने सांगितले। या टास्कमध्ये शिकाराची बंदूक जास्तीत जास्त मिळवणारी टीम या कार्यात यशस्वी होणार होती, तर कमी गुण मिळालेली टीम या आठवड्यात घराबाहेर पडण्यासाठी नॉमिनेट होणार होती। या टास्कनुसार टीम ए आणि टीम बी मधील प्रत्येकी एक स्पर्धकाची नावे घोषित झाल्यानंतर समोर ठेवलेली बंदूक उचलून आखून दिलेल्या चौकोनात परतण्याचा टास्क असतो। यशस्वी झालेल्या स्पर्धकाने आपल्या समोरील स्पर्धकापेक्षा आपण सरस का याचे स्पष्टीकरण द्यायचे असते। टीम ए मध्ये सूरज, निक्की, अरबाज, जान्हवी आणि वर्षा यांचा समावेश करण्यात आला, तर बी टीम मध्ये पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी दादा, अंकिता, धनंजय, अभिजित आणि संग्राम यांचा समावेश करण्यात आला। पहिल्या फेरीत अंकिता, निक्की आमने सामने येतात। त्यांच्यात निक्की बंदूक उचलते आणि तिच्या लाल चौकोनापर्यंत पोहोचवते। दुसऱ्या फेरीत वर्षा आणि डीपी यांच्यामध्ये डीपी दादा बंदूक उचलतात आणि त्यांच्या बाजूला निळ्या चौकोनात आधी पोहोचवतात। तिसऱ्या फेरीत अरबाज पॅडी यांना हरवून बंदूक उचलून घेऊन जातो। पुढील चौथ्या फेरीत अभिजित आणि जान्हवी एकमेकांसमोर उभे ठाकतात। त्यात अभिजितची सरशी होते, मात्र बंदूक उचलण्याच्या नादात जान्हवीच्या पायाला दुखापत होते। ही दुखापत सहन न झाल्याने जान्हवीला रडू कोसळते, त्यामुळे तिला तातडीने मेडिकल रूम मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येते। चौथ्या फेरीत दोन्ही गटांकडे 2-2 गुण होतात। पाचव्या निर्णायक फेरीसाठी सूरज आणि संग्राम यांच्यात सामना होतो। यात संग्राम यशस्वी ठरतो। बंदूक उचलण्याच्या या टास्क मध्ये विजयी झाल्याने टीम बी नॉमिनेशन पासून वाचते, तर ए टीम मधील निक्की, सूरज, अरबाज, जान्हवी आणि वर्षा या आता घराबाहेर पडण्यासाठी प्रक्रियेसाठी पात्र ठरले। त्यामुळे या 5 सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।